कृषी संघाचे खंदे समर्थक आणि कशेडी गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक क्रिकेटचे निष्किम चाहते सलामी जोडी महेश आणि साई स्नेह भोजनाला आपण सुरुवात केलेली बघा. न्यू 40+ या स्पर्धेच्या माध्यमातून दमण दौऱ्यामधून एक सर्वात महत्त्वाची मेजवानी असते. सकाळी तुमच्यासाठी स्पेशल चहा असतोय, संध्याकाळी देखील स्पेशल चहा असतोय. ही दमण दौरा 2024 मधून नवीन 40+ ची सर्वात महत्त्वाची ऑफर आहे. सर्व संघांना दुपारच्या सत्रामधून स्पेशल जेवण दिलं जातं. रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचे जेवण आणि सकाळच्या नाश्ता देखील तुम्हाला दिला जातोय सकाळच्या सत्रामधून. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज सुनील, स्ट्राइक रोटेट करतोय बॅट्समन साई, नॉन स्ट्राइकसाठी महेश. बघा दोन्ही संघ तरबेज नामांकित नावाजलेले आणि एकाच पंचक्रोशीचे असल्याकडे दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच निश्चित माहीत असतील. हा सामना खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या भेटीला फायनलचे पहिले फायनल म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि दोन्ही संघ रँकिंग नंबर 1 चे आहेत. दोन्ही संघ सहजासहजी हार स्वीकारणे नाहीत. तर सुनील वैयक्तिक पहिला चेंडू रिलीज करताना सुनील आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष जेतो याच्याकडनं वेल जज कॅच. अतिशय प्रतिम झेल कॅरी केला जातो. महत्वाचा पहिल्या विकेटचा पतन. बिग ब्लो कशेडी संघाला पहिला धक्का साईच्या रूपानं. बॅट्समन गिरीश अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. पहिला चेंडू रिलीज करताना पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट प्राप्त झाली सुनील याला. गोलंदाजा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजल्या मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज दगड उठला. आता मात्र चिंता वाढली असतील स्वराज्य कशेडी संघाच्या, चिंता वाढली असतील गणपत भोईर यांच्या. आणि गणपत भोईर यांना आज थांबायचंय मात्र संघ थांबून देईल का? बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. आता एक नामी संधी आहे गोलंदाजाला, विकेट हॅट्रिकची संधी आहे आणि आपण जर विकेट हॅट्रिक साधली तर तुमच्या संघाच्या सर्व करता धरता सन्मानित दीपकजी म्हात्रे यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते पहिल्या दिवसापासून या ठिकाणी जाहीर झालेले आहे. दीपक उल्हासच्या शोल्यातील अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. गॅप मधून चेंडू जाईल का? क्षेत्ररक्षक चंदू याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक देखील थोडीशी ऑप्शनच्या बाहेरची होती. फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला, चेंडूला सुंदरसं स्क्वेअर केलं होतं. पॉईंट सीमारेषेवर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 क्षेत्ररक्षक पाठला करीत असताना चंदू याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं आउटफील्ड मधून. मात्र याच दरम्यान 2 धावा करण्याची संधी देखील झाली आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या 2-2. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्र प्रशांत टोरंटची पॉवर जेली
स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं होतं. झेल घेण्याची नामी संधी प्रशांतच्या माध्यमातून झाली. पुन्हा एकदा सुनील. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आहे. बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिले. चांगलं क्षेत्ररक्षक देखील झालं. मात्र ह्याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी. महेशच्या बॅटमधून सुरेख सुंदर उत्कृष्ट फटका पाहिला आणि खऱ्या अर्थानं पॉवर प्ले मध्ये ह्याच फटक्यांची नितांत गरज असते. धावसंख्या 2 ने पुढे सकते 5. दोन्ही संघांसाठी हा सामना फार फार महत्वाचा आहे. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. अतिशय प्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मुकेश याच्या माध्यमातून सुरेख सुंदर क्षेत्ररक्षण झालं. मात्र तिसरी धाव घेण्यासाठी जो प्रयत्न झाला त्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज मला वाटतं रणजित याची खेळी संपुष्टात. मात्र या ठिकाणी देखील रणजित याचा आपण खऱ्या अर्थानं जर एकंदरीत विचार केला तर स्वतःचा आत्मदहन करतोय आणि येणाऱ्या फलंदाजासाठी स्वतःचा आत्मदहन मला वाटतं निश्चितच येणाऱ्या फलंदाज आपण जयशाला पाहतोय. दमन दौरा 2024 मधून प्रत्येक संघाची दुपारच्या जेवणाची उत्तम सोय केली जाते. आज देखील या ठिकाणी आपण जेवणाला प्रारंभ केली, सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून 1 दिवसाच्या जेवणाची सोय भिवंडी मनपाच्या विद्यमान नगरसेविका आणि बरालदेवी ताडेल संघाच्या सर्व सौभाग्यवती अस्मिता राजेश चौधरी यांच्याकडनं आजच्या जेवणाची सोय झालेली आहे आणि त्यांचं देखील ऑर्गनाइज आजच्या जेवणाची खऱ्या अर्थाने त्यांच्याकडनं आम्हाला व्यवस्था झालेली आहे. भिवंडी मनपाच्या विद्यमान ज्या नगरसेविका आहेत आणि बरालदेवी ताडेल संघाच्या सर्व सौभाग्यवती अस्मिता राजेश चौधरी या मौलींच्या वतीने आजच्या जेवणाची आम्हाला व्यवस्था झालेली आहे. त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मनापासून आभार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा प्रशांत या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडू मध्ये थोडीशी गती कमी केली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता. किती धावा झाल्या कंप्लीट? 3 धावा कंप्लीट झाल्या. सीए विशाल मोरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना बघा कशी सांगाल त्यांच्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक साधली ते तब्बल 2222. क्या बात आहे. विशालजी मोरे यांच्याकडे कशी सांगाल एक ब्रेकिंग न्यूज आहे. या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात बॅट फक्त थोडंसं ऑन साइडला फ्लिक केले. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने घर गाठताना फलंदाज जयेश आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. खऱ्या अर्थानं सामना म्हणजे दोन्ही संघांसाठी डू अँड डाय, करो या मरो. आणि या सामन्यामधून कुठला संघ इन मध्ये असेल, कुठला संघ आउट असेल याचं चित्र देखील क्लिअर होईल. परशा दोन्ही दिग्गज संघ तरबेज हलक्यात पाणी फक्त चेंडूला ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. एखादा संयमी चांगला गोलंदाज असेल तर संयमी खेळ केला तर हरकत नाहीये. एखादा खराब गोलंदाज असेल त्याच्यावर आपण हल्ला चढवला तर हरकत नाहीये.
या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर ऑन साइडचा फटका साजलाय. क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी प्रेक्षक बनतोय. या चौकारण आता मात्र थोडंसं कमबॅक होताना आपण संघ पाहतोय. स्वराज्य कशेळी सध्या अद्यव स्थिती संघाची आहे ती 3/18 ओर क्रमांक दुसरा. काही हरकत नाहीये. 2 चेंडू बाकी आहेत. जेवणाची वेळ झाली का आमच्या पंचांचा पण डोका जरा गरगर करते. हलक्यात पाण्यात फक्त चेंडू थोडासा टॅप केलाय. चेंडू येतो पॉइंटला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या 20. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशा. आता मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस. मात्र एक्झिट मैदानामधून चाललंय काय. खऱ्या अर्थानं कशी सांगायला देखील हेच हवं होतं. फलंदाज मला वाटतं महेश याची खेळी संपुष्टात. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज देखील बाद झालेला. मात्र बाद होण्या मागे देखील एक संघाची फार मोठी रणनीती असते. आता महत्वाचा फलंदाज संघामधून इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय निलेश माधवी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 11 धावांची सरासरी. बिग मॅच. कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकीत टक्कर. खऱ्या अर्थानं फायनलचं पहिले फायनल 2 संघांमध्ये आपण पाहतोय. तालुका क्रिकेटमध्ये 2 दिग्गज संघ आणि दोन्ही संघांसाठी मैदानामधून अशी सिच्युएशन आहे. डू अँड डाय. करू या मरो. ओके बघा विशालजी मोरे तुमचे जे खंदे समर्थक कशेळी संघाचे सीए विशाल मोरे यांच्याकडे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि जर आपण हॅट्रिक साधतात चौकार किंवा षटकारांची तर तब्बल 2222. बघा काल्हेर संघ बेलेचं सहकार्य करा. तिसऱ्या ओव्हरसाठी 2 कंप्लीट झाले. तिसऱ्या ओव्हरसाठी आपण तब्बल 12 मिनिटे घेतलेली आहेत. गोलंदाज विकास. एक बंदऱ्यामध्ये कल्याण संघाचा सर्वात महत्वाचा आश्रय आता बाहेर काढलेले विकास. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फेक. एक बंदऱ्यामध्ये कल्याण संघाचं मी म्हटलं तर सर्वात महत्वाचा आश्रय विकास. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रॅटम. या ठिकाणी मग फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका साजलाय. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. 500 रुपयाचा मानकरी सीए विशाल मोरे यांच्याकडे 500 रुपये या ठिकाणी जमा देखील झालेले आहेत. क्या बात आहे. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. अफलातून फटका. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. 28. अतिशय ताकदवर फटका. माजी सरपंच ग्रामपंचायत कशेळी लक्ष्मण माधवी काकांनी पण या स्पर्धेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज ठेवलेले. बघा आमचे सीए विशाल मोरे यांच्याकडे देखील तुम्हाला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि हॅट्रिक साधतात 2222. माधवी काका यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज.
पुन्हा एकदा चेंडूला पुलचा फाटका आणि या ठिकाणी मात्र आता फलंदाज महत्वाचा बाद होतोय निलेश. परशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला आणि महत्वाचा बिग विकेट. बड़ी सफलता या पर प्राप्त करतोय गेंदबाज विकास. फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन दिनेश येतोय. नेक्स्ट बॅट्समन येतोय दिनेश भंडारी. बघा दिनेश भंडारी याच्याकडे देखील चांगला उत्तम खेळ आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ आपण पाहतोय आणि कित्येक स्पर्धांमधून कशी संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी 100% देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. गोलंदाज विकास रायटा मोरचा मारा न्यू बॅट्समन न्यू बॅटल आणि पहिला चेंडू पेस करता माणसाचा पटका स्क्वेअर. चेंडू फक्त थोडंसं फ्लिक केलं ऑन साईडला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. परशाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी झाली आणि एक धावानं मला वाटतं दिनेश स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती 31-31. तिसरं षटक प्रगती पथावर. तिसऱ्या षटकाने शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं स्टेशस व्हावा. गोलंदाज विकास एक बंदरामध्ये काढल्या संघाचा सर्वात महत्वाचा आश्रय. अतिशय चांगला फाटका अप्रतिम उत्कृष्ट फाटका डाऊन दी ग्राउंड. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. हा सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आणि चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमार शेट करतो. 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक फटका आपण पाहिला. या चौकार संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सारखी धावसंख्या होती ती 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 35. प्रतिवर्ष आपण विचार करताना 11 ते 12 धावांची सरासरी आहे. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर ज्याला आपण स्लॉगर म्हणतोय हाणामारीचं षटक आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. गोलंदाज चंदू बांद्रामध्ये काढलेल्या संघाचा एक सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका सजला या ठिकाणी. परशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय. महत्वाची विकेट बिग विकेट बड़ी सफलता प्राप्त करतो. नेक्स्ट बॅट्समन येतो बंटी. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या कालिकामाता कालवार विपक्ष नंदकिशोर खारबाव. नंदकिशोर खारबाव आणि कालिकामाता कालवार दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चालू सामन्यातील शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी टॉससाठी या. मिस टाइम स्ट्रोक यस. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी जाताना फलंदाज बंटी.
कालिकामाता कालबार आणि नंदकिशोर खारबाव. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय सर्वेश. बघा सर्वेश, तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. सी विशाल मोरे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दोन्ही खेळाडूंना सुवर्ण संधी. जयेश, तुला ही संधी असेल. आता मात्र ऑन हॅट्रिक चेंडू टाकताना गोलंदाज चंदू. चालू हंगामाचा आपण विचार केला बांद्रामध्ये काल्हेर संघात देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी केलेली आहे. रँकिंग नंबर 2 वर सध्या आपण पाहतो या संघानं. कारण की एक चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल होतोय सर्वेश आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. काय कमालीचा फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. सुंदर चेंडूला स्वीप केलं ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजे बाहेर जाणार आहे. एक दणदणीत षटकार. चेंडूची पेकर जुन्या. विकास पीछे बॉल है. अतिशय दमदार आणि चांगला उत्तम फटका आपण पाहिला. खऱ्या हातांच्या फटक्याची नितांत गरज स्वराज्य कशिडी या संघाला. तोच फटका सर्वेशाच्या बॅटमधून पहिला चेंडू पेस करताना चंदू याच्या चेंडूवर मोठा प्रहार. या साधाबेनी संघाची धावसंख्या 41. आता मात्र एक चांगल्या लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय स्वराज्य कैशेडी गणपतजी भोईर यांचा संघ आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज चंदू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन देखील आम्हाला जॉईन आहेत. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. मात्र चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष विकास. यस, वेल जज कॅच. एक तुम्हारी एक हमारी. सर बोला, सर बोला. आवाज नाही सर तुमचा. आवाज नाही मेसेज करा नाही मला. हॅलो, नेक्स्ट बॅट्समन येतोय ऋषी. कॉल चालू आहे बघा. तो ठेवला का त्यांनी? ठेवला का? हरेश ना. सुरेश म्हात्रे आणि सागर पाटील. कैशिडी संघाला भरपूर शुभेच्छा आहेत. सध्या हरीश तरे असतील, सागरजी पाटील असतील. ऑनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण ऋषीच्या बॅटमधून पाहतोय. किती धावा? 4 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 44 आणि बीजाचं लक्ष असेल ते 45 धावांचं. चला दोन संघांमधून करूया आपण एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कालवार आणि खारबाव. विशाल भैया या इकडे, टॉस करूया आपण. या तुम्ही पण या भाऊ. या सन्माननीय विशालजी मोरे
स्वराज्य कशिले संघाचे खंदे समर्थक आणि सर्वात महत्त्वाचं सी आहेत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण कालवार संघ पाहतो, दुसऱ्या बाजूला नंदकिशोर खारबाव. डिसाईड करा कोण बोलतोय. बोलू कॉलिंग हेड असं म्हणणं आहे ना, ॲक्झिट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्रांनो नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय असेल. शतरक्षण. धन्यवाद. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ओपीएन आपण शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये घेऊ, काही हरकत नाही. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. हॅलो. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे आणि प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. वाईस ऑफ मानकोली ओल टू कलरम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून सर्व भिवंडी वासियांचं दमान दौरा 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूया. मित्रांनो आपण आज चौथ्या दिवसातून दमान चषक 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम पाहतात. विजयाचं लक्ष्य 45 धावांचं बंदरामावरती काल्हेर संघासमोर. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आणि बंदरामावरती काल्हेर एकाच पंचकृषीतील आजूबाजूचे दोन्ही संघ. आणि यानंतरचा सामना असेल कालिका माता कालवार आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव. चला फलंदाजी जोडी पाठवा लगेच. संतोष पाटील, संतोष तरे. वेल घेऊ नका मित्रांनो. बघा वेलीच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. आज तब्बल आपल्याला 12 सामने खेळवायचे आहेत. संतोष तरे आणि सुनील पाटील ही सलामी जोडी. बघूया 45 धावांचं लक्ष आहे. आज ग्रुप डी चा आपण विचार केला तर पहिला सामना कालवार संघाने जिंकला काल्हेर संघाला पराभूत करून. त्यानंतर दुसरा सामना जिंकला कशेली संघानं खारबाव संघाला पराभूत करून. तर तिसरा सामना जिंकला बंदरामावरती काल्हेर संघानं स्वयंस्फोट पायगाव या संघाला पराभूत करून. आणि त्यानंतर चौथा सामना पुन्हा एकदा आजच्या दिवसातील दुसरा विजय कालवार संघानं मिळवला स्वराज्य कशेली संघाला पराभूत करून. आणि पाचवा सामना पायगाव संघानं जिंकलाय खारबाव संघाला पराभूत करून. आणि 6वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. आज डावी साईड आणि उजवी साईड सुरू आहे. आतापर्यंत एक डाव्या बाजूचा विजय तर उजव्या बाजूचा असा कॉम्बिनेशन सुरू आहे. सध्या 5 सामन्यातून तरी आपल्याला पाहायला मिळतं डावी साईड थोडीशी कमजोर आहे. 3 पराभव. बघूया इथे पंच लगेच आपण सामना सुरू करा. चेंडूची निवड लगेच करून घ्या. फक्त 2 चेंडू घ्या आणि पिशवीतून चेंडू काढला तर तोच चेंडू घ्यावा लागेल असं सूचित करा आपण. यस. बघूया आता संदेश पाटील यांच्या टीमचा सामना असेल कालवार संघासमोर. यानंतर 2 सामने 2 पराभव. तर कालवार संघाने 2 सामन्यातून 2 विजय. जितू गवळीच्या टीमला देखील आज पहिला सामना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. मात्र दुसऱ्या सामन्यातून त्यांनी खारबाव संघाला पराभूत करून एक पहिल्या विजयाची नोंद दमन चषकामध्ये केलेली आहे. जाऊया आपण मॅच कडे. गोलंदाज येत आहेत महेश तरे. 24 मध्ये 45 वाचवायचे आहेत कशेली संघाला. क्या बात आहे. कशेली संघाचे ACO विशालजी मोरे यांच्याकडून बघा विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2222 मोठं पारितोषिक आहे. दीपक बाबू म्हात्रे यांनी प्रत्येक खेळाडूला चौकार षटकार विकेट हॅट्रिकला 1000 लावलेत. संपूर्ण दमान दौऱ्यासाठी दुसऱ्या दिवसापासून हे पारितोषिक त्यांनी जाहीर केलं. ते फटका सजवला आहे अगदी संतोष तरेनं. बंटीला चेंडू बीट करून येतोय. वैडिशा लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आज पहिला चौकार.
संदेश पाटील यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. अगदी आमच्या संयोजन कक्षामध्ये गुणलेखनाची भूमिका साकारताना ज्ञानेश्वर मुकादम यांना त्यांनी सहकार्य केल्याने संपूर्ण आपल्या कमिटीला धन्यवाद. संतोष तरे आणि सुनील पाटील ही खूप जुनी जोडी आहे बंदरावती कल्याण संघाची. आज रविराज माली नाही आहेत आणि त्यांची उणीव त्यांना नक्कीच भासत असेल. बघूया हा फटका देखील अगदी समोर ठेवला आहे. लॉंग अँड लॉंग ऑफच्या मध्ये साईनं चेंडूला उचलला. दुसरीची कॉलिंग चांगली आहे. चर्चा झाली आणि अखेरकार दोन्ही फलंदाज आपल्या जागेवर सुखरूप आहेत. DJ सतीश आणि संतोष म्हात्रे सिनियर 40+ सल्लागार आणि माजी उपसरपंच काल्हेर यांच्याकडून देखील बंदरामूर्ती काल्हेर संघाला शुभेच्छा आलेत. आणि काल्हेर गावचं DJ सतीशचं खूप मोठं नाव ते देखील सध्या आम्हाला होम फोटोच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 3 चेंडू 6 धावा. 5 वर संतोष तरे, 1 वर सुनील पाटील. आणि हा फटका अगदी आपण पाहिलं तर कव्हर पॉईंट रिझन मध्ये तिथे जयेश चेंडूला स्टॉप करतोय. नक्कीच हाताला दुखापत आहे. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 7. चेंडू टाकून झाले 4. 5 वर संतोष तरे, 2 वर सुनील पाटील. महेश यांचा पुढचा चेंडू. इथे हा फटका फसला आहे पॉइंट रिझनला. क्षेत्ररक्षक गिरीश मडवी झेल टिपतायत. पहिला गडी बाद बंदरामूर्ती कल्याण संघाचा संतोष तरे. मोठा धक्का आहे. नक्कीच बघूया. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जितू म्हात्रे. 5 चेंडू 7 धावा 1 विकेट. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बंदरामूर्ती कल्याण संघाची फलंदाजी पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. चांगली स्पर्धा भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन चषक 2024. महेश तरे यांचा षटकातील शेवटचा एक चेंडू शेष आहे. प्रेमनाथ माले वेलकम. 44वा मानकुली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आपलं देखील स्वागत आहे. हा फटका ऑन साईडला. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं 1 बाद. धावसंख्या 8. ओव्हर नंबर 2 साठी सर्वेश पाटील डावखुरी हाताचा फलंदाज आणि गोलंदाज. अगदी गिरीश मडवीनं दुसरं महत्वाचं ओव्हर हे सर्वेश पाटील याच्या हातामध्ये दिलेलं आहे. चला निलेश, नक्कीच विकेट हॅट्रिकला आमच्या मोरीजी यांच्याकडून बघा स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाच्या खेळाडूंना खास करून गोलंदाजांना संधी असेल. विकेट हॅट्रिक 2222. वेलकम विलासमूर्ती राणाल संघाचं देखील इथे शुभागमन होतं. आपलं स्वागत आहे. प्रताप पाटील साहेबांचा संघ, रमेशजी तरे साहेबांचा संघ, सर्वेश पाटील. जितू म्हात्रेसाठी हा चेंडू. अगदी चेंडू येतोय मिड ऑफला. बंटी तरेचं चांगले फिल्डिंग आणि ते फलंदाज सुनील पाटील धावचित बाद. बघा बंटीजी यांनी आपली गाडी क्रमांक MH46W6120 इनोवा गाडी आहे. आपल्या खेळाडूची कोणाची मान्यवरची असेल तर चावी गाडीलाच होती. अगदी आपले कारभावचे बंटीभाऊ यांच्याकडे ती चावी आहे. कोणाची चावी आहे साई? गाडीला चावी लावली होती. बघा जरा सांभाळून ठेवा. काही बॅगा असतील, आपलं सामान असेल इथे जरा आपण सतर्क राहा, सावध राहा.
वेलकम उपमा, आपलं स्वागत आहे. फलंदाज परशा पाटील आलाय. साईची गाडी आहे. यस, जमा केली साई मोरेंकडे आहे. यस, धन्यवाद. इथे हा फटका अगदी फटक्यामागे ताकद झोकता आली नव्हती. साई चेंडूवर झेपवत आहेत. परशा तयार नव्हते. कॉलिंग कुठेतरी खराब. वेलकम विलास मूर्ती राहणाल संघ इथे दाखल झालेले आहे. आपलं स्वागत आहे. हेमंत पाटील, ऑल टीम, संजयजी माली, तरी साहेब तिकडे जेवणाच्या कॅन्टीनकडे जा आणि आपण जर जेवण करायचं असेल तर जेवण करून घ्या. जेवण तयार आहे. विलास मूर्ती राहणार संघ स्टेजच्या उजव्या बाजूला जेवण सुरू आहे आणि हा परशाच्या बॅट मधून षटकार आलाय. वेलकम घनश्यामजी भोईर, संदीपजी मोरे, स्वागत आहे आपलं. 7 धावांनी संघाची टोटल 16 अंकावर पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये आलेत 8. इथे हा चेंडू अतिशय चांगला वाईट यॉर्कर चेंडू टाकलाय. नक्कीच अगदी आमचे मोरीजी खुश आहेत कारण की सर्व जे पाटील आहेत त्यांचे भाऊजी आहेत आणि ते विकेट एटीसाठी त्यांनी पारितोषिक इथे जाहीर केलं आहे सर्व गोलंदाजांसाठी. बघूया कॉर्नरला चेंडूला उचललाय. चांगली फिल्डिंग. निलेश, जयेश, दिनेश, सर्वेश असे किती यश नावाचे खेळले आहेत. महेश, धावसंख्या 17, 11 चेंडूमध्ये आले 17 आणि स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते. मिड ऑनला आणि इथे फलंदाज धावचित बाद जितू म्हात्रे चांगली फिल्डिंग केली होती अगदी स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. धावा बनले 2 ओव्हर मध्ये 3 बाद 17. पहिल्या 2 ओव्हर बनलेत 17 आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये आता शिल्लक आहेत 28. 45 धावांचं लक्ष आहे. सरासरी आपण पाहिली तर 14ची येऊन थांबलेली आहे. नवीन फलंदाज विकास 12 चेंडू आणि 28 धावा. पहिल्या 12 मध्ये बनवले 3 गाडीचे मोबदले 17 आणि आता शिल्लक आहेत 12 मध्ये 28. चला फिल्डिंग लावून घ्या. गिरीश मडवी सध्या दमानदौरा चषकासाठी संघनायकाची जबाबदारी सिनियर खेळाडू गिरीश मडवी यांच्या खांद्यावर आहे. जयेश थोडेसे दुखापतग्रस्त आपल्याला चालू सीझन मध्ये पाहायला मिळाले आणि गोलंदाजीसाठी निलेशला चला निलेश 12 चेंडू 28 धावा. शिवदयाल यादव RPM लॉजिस्टिकचे मॅनेजर यांच्याकडून बंदरावरती कल्लेर संघाच्या फलंदाजांना षटकार हॅट्रिक साठी 3000. क्या बात है.
RPM लॉजिस्टिकचे मॅनेजर आहेत जाधवजी आणि आपल्या वंदनमूर्ती कल्याण संघाचे ते सदस्य देखील आहेत. 3 षटकार 3000, 3 विकेट 5000. बघूया इथे निलेश गोलंदाज आहे तिथे चांगला चेंडू शपल क्रॉस आणि वाईट नसणार आहे. निलेशनं 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च गेली. आता येणारे चेंडू आहेत 10 आणि धावा म्हणजे 27. 10 मध्ये 27, 12 मध्ये 28 होत्या. हा चेंडू अगदी आपण पाहतोय आउटराईटचा चांगला फटका. समोर जयेश चेंडूला फील करतात. मिळेल फक्त एक सिंगल. पंचेचाळीस धावांचं लक्ष कल्याण संघासमोर आहे आणि 15 चेंडूमध्ये फक्त 19 बनवल्यात. इथे हेलिकॉप्टरच्या अंदाजानं चेंडूला खेळून काढले जरूर, मात्र मिळेल फक्त एक सिंगल. जयेशची दुखापत नक्की थोडीशी त्रासदायक ठरते, पूर्णपणे फिट नाही आहेत. 20 झाल्यात, आता 25 पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत 8. वेलकम नरेशजी गुलवी आणि आमचे अध्यक्ष मनोहरजी जोशी, मुसाबाई, संदीप मोरे, अगदी जोशी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेसाठी आपलं सहकार्य देताना काऊ कॉर्नर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त एक सिंगल. आता 7 मध्ये 24, 17 मध्ये आलेत 21 आणि 7 मध्ये बनवायचे 24. आता खांद्यावरचं ओझं डोक्यावर चाललंय बंदरमूर्ती कल्याण संघाच्या फलंदाजांचं. बघूया परशा पाटील, हा चेंडू देखील सीमारेषेवर हरवलाय, थांबवलाय आणि फक्त एकच धाव. काय निलेशनं गोलंदाजी केली. 14 मध्ये 28 होत्या, फक्त धावा दिल्या 5. जबरदस्त गोलंदाजी. बावीस झालेत आणि 23 पाहिजेत. 18 मध्ये 22 आणि उर्वरित 6 मध्ये 23. बघा आमचे मोरीजी खुश आहेत, ते मला कोणतरी बक्षीस घ्या. हॅट्रिकला 5000. दमन डबरेची सर्वात मोठी रक्कम ही कशिली संघाच्या खेळवण्याला लाभलेली आहे. यस, चला चला लगेच विचारमय मीटिंग आटपून सामना सुरू करा. धन्यवाद बंटी, ऑल टीम. चला सामन्याला सुरुवात करा आपण. नक्कीच 15 मिनिट 10 सेकंद घेतलीत आपण. 17वा मिनिट जो संघ घेईल त्यांचा लगेच एक खेळाडू 4थ्या ओव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये एक घ्यावा लागेल. चला चला गिरीश मडवी, ऑल टीम. 6 मध्ये 23 आहेत आणि पहिल्या 18 मध्ये 22 बनवल्यात. आता कल्याण संघासाठी हा सामना खूप कठीण झालाय की सोपा, याचं उत्तर बंटी तरी देतील. यानंतर लगेच पुढील 2 संघ तयार राहा. कालिका माता कालवार आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव. चला प्रेम तयारीला लागा. फिल्डिंग कालवरची आहे का? यस. 6-23, 6-23 आणि तो फटका फसला. स्वतः गोलंदाज बंटीचा चांगला प्रयत्न होता. मिडॉनला चेंडू से प्लॅन झाला होता. 2 धावा इथे परशानं पूर्ण केलेत पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 24, 5 मध्ये 21, 5 चेंडू 21 धावा.
वेलकम किशोरजी चौधरी, भरतजी पाटील, जानमन सरवली संघ इथे दाखल झालाय. नक्कीच आज त्यांचा सामना आहे विलास स्मृती राणाल या संघाबरोबर. ग्रुप ई मधून आपण सामना पाहणार आहोत. हा फटका पुन्हा एकदा उंच उंच, काय झेल टिपलाय, वा निलेश ना झेल टिपलाय आणि मोरे यांच्याकडे झेल साठी नाही सर्वेश पाटील ना. वा काय आनंद उत्सव साजरा. रनिंग झेल टिपलाय साई ऋषी आणि मध्येच महायुतीमध्ये सर्वेश पाटील जणू काही सामील झाले आणि झेल टिपलाय. चला चला कशेली संघ बघा, महेश तरी बघा कुठून आलेत, काय आनंद उत्सव आहे. वा वेल देखील वाचवा आपण. आता 4 मध्ये 21 या चेंडूवर मोठा फटका आला तर आव्हान जिवंत राहील काल्हेर संघासाठी, कारण की 2 चेंडू टाकलेत, 2 धावा दिलेत, 1 विकेट आणि आता 4 मध्ये 21. काय ते सर्रार चेंडू, अगदी घोड्यावर सोरून हा चेंडू फेकला. वा गुड बॉलिंग. 30 धार, तोच वेग, 30 दिशा. बंटी तरे ऑन दी फायर. 3 मध्ये 21. आता सामना कठीण आहे काल्हेर संघासाठी. इथे फटका अगदी समोर आहे. ऋषी तरे एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. वरून चेंडू आले की बरोबर पकडतात, खालून आले की थोडीशी दमशत होते. असं चांगले खेळाडू आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. फक्त एक सिंगल आली, धावसंख्या 25. आता धावा किती बाकी आहेत हे बोलण्यापेक्षा चेंडू किती बाकी आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हा चेंडू काय इष्टांच्या मागे दिनेश म्हणणारी काम करतात. वा 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 बंटी देखील त्याचे अभिनंदन करतायत, कारण की गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ लाभली ना तर गोलंदाज तितक्यात ताकदीने गोलंदाजी करत असतात. गुड बॉलिंग. फक्त एक चेंडू विजयापासून दूर. इथे हा चेंडू बघूया कावकरनं रिझनकडे सरसावतो आणि ते धाव घेतली नाहीये. सामना सोडला आहे. बांद्रामूर्ती काल्हेर संघाने सामना जिंकलाय. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाने इथे विकेट आहे का सर? यस, फलंदाज बाद आहेत. विकेटला खूप मोठी किंमत आहे सध्या दमन चषकामध्ये. बघूया पंचांनी पहिले पंच निर्णय द्या. चला या सामन्यावर खेळाडू मुकादम सांगा आम्हाला. या संदेश पाटील आपले देखील विकेट नाही. यस, दोन्ही संघ आपण लक्षात ठेवा, विकेट नाही. पंचांनी डेड बॉल घोषित केला इथे, पण निर्णय मागे घेतलाय. चला मैदान सोडा हस्तांतरण करून आणि लगेच कालवार संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. स्वागत आहे योगेशजी पाटील. यस बघा, निलेशच्या षटकारासाठी 500 आलेत. त्यानंतर सर्वेशने एक षटकार मारलाय त्यांच्यासाठी 500 आहेत आणि एक झेलसाठी 500. वा मोरेजी, आपले शुभास्ते तुम्ही द्या.